जर अशा प्रकारचा केंद्रीय निधीचा अपहार नगरविकास खातं करत असेल, नगरविकास मंत्री लाडके, अमित शहाचे लाडके, याचा अर्थ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे. नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग MMRD असेल, इतर काही प्रकल्प असतील, महापालिका 27 महानगरपालिका, नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल तर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. त्यांना तो अधिकार आहे. नुसतं चावचाव रडून चालणार नाही ना, किंवा बातम्या पेरून. अशा खंबीरपणे राज्याचे, महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नगरविकास खात्याच्या भ्रष्टाचारावर त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे की कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे. 2 लाख कोटीची कामं नगरविकास मंत्र्यांनी काढली मुंबईत, त्याचा काही आता पत्ताच नाही. ठेकेदारांना कामाचं वाटप झालेलं आहे आणि त्या 2 लाख कोटीवर 25% आधीच घेतलेल्या, विचार करा किती पैसे. मी हे जबाबदारीनं बोलतोय. नुसते कागदावर कामं काढली आहेत, प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही. 2 लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर दिलेली आहे. काही आता पत्ता रेकॉर्ड महापालिकेत त्याचा नाही, पण ॲडव्हान्समध्ये दलाली घेतली आहे, कमिशन घेतलंय 25%. म्हणजे किती हजार कोटी त्यांनी घेतले. हा केंद्राचा पैसा आहे, राज्याचा पैसा आहे हे बोलत नाही, हा जनतेचा पैसा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तीळ तुटतो. भ्रष्टाचाराचा काढतात, त्याचा काढतात, 50 वर्षापूर्वीचा काढतात. अरे तुमच्या नाकासमोर 1 वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे, तो काढा. नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा.